नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. व्हिडिओचं नाव तुम्ही पाहताय. आपल्याला स्ट्रॅटेजी रणनीती पाहायची. तर कोणती रणनीती पाहायची? आपण लास्ट टाइम गट ब आणि क चं लेक्चर घेतलं होतं, ते अपलोड केलेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल. त्यामध्ये आपण परीक्षा पद्धतीबद्दल डिस्कस केलं गट ब आणि क च्या. त्यानंतर त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता पुढे आपल्याला पेपर सॉल्विंग टेक्निक यावरती व्हिडिओ बनवायचा आहे. कारण 2 फेब्रुवारीला जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये मुलांचा सगळ्यात मोठा रिव्ह्यू जो आपल्याला ऐकायला मिळाला, वेळ पुरला नाही. पेपर सोपा होता, अवघड होता, हे आम्ही जेव्हा मुलांना विचारत होतो, काय रे पेपर सोपा गेला का अवघड गेला, त्याचं एकच होतं, सर ते काय जाऊ द्या पण वेळच नाही पुरला. तर वेळ का नाही मिळाला, वेळ का नाही पुरला? तर त्याचं म्हणणं आहे गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न, मग त्याच्यामध्येच वेळ जातोय, एक प्रश्नाला 2-3 मिनिटं लागतात, मग कसं काय होईल? तर मग ते कसं काय होईल याचंच उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. गट ब तर तुमच्या हातातनं गेली, पण आता गट क तरी हातातनं घालवू नका. मग गट क ची परीक्षेची डेट आता चेंज झालेली आहे. 1 जूनला आपल्याला गट क च्या परीक्षेला जायचंय. तर त्या परीक्षेआधी सगळ्यांनी हा व्हिडिओ पहा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला पाहून यावर आधारित टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. कारण होतं काय की मुलगा फक्त व्हिडिओ पाहतो, व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला अप्लाय पण करावं लागेल ना. नुसता व्हिडिओ पाहिला आणि डायरेक्टली तुम्हाला परीक्षेत जाऊन तुम्ही स्ट्रॅटेजी वापरली तर तसं नसतं. तुम्हाला काय करावं लागतं की स्ट्रॅटेजी पहिले आपण जसं नेट प्रॅक्टिस करतो तसं घरी त्या स्ट्रॅटेजीची एक प्रॅक्टिस पण करावी लागेल. त्यासाठी आपण एकाग्र अकॅडमीद्वारे तुम्हाला टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत. तर तुम्हाला पुढच्या वीकमध्ये टेस्ट सिरीजच्या बद्दलचा व्हिडिओ पण मिळून जाईल. तर त्यामध्ये पहिल्या काही टेस्ट फ्री असतील तर त्या फ्री टेस्ट सिरीज तुम्ही द्या, त्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला मिळून जाईल ॲपवरती, सगळे अवेलेबल असेल. आणि मग त्या टेस्ट सिरीजमध्ये मी सांगितलेली स्ट्रॅटेजी वापरून एकदा बघा किती स्कोर येतोय, काय होतोय. 1 जूनपर्यंत आपण तुमच्याकडनं टेस्ट सिरीज करून तुम्हाला बरोबर त्या लेवलला पोहोचून घेऊ, जेणेकरून तुम्ही प्री क्लिअर व्हाल. तर आता हे एक्झामबद्दलची माहिती वगैरे सगळं झालेलं आहे. आता हे काय परत मी दाखवत नाही, पण ज्यांनी लास्ट लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी हे नक्की पहा. तर यामध्ये सगळी डिटेल माहिती दिलेली आहे, एक्झाम पॅटर्न कसा असतो. त्यानंतर इथे तुम्हाला पूर्वपरीक्षेबद्दल माहिती दिलेली आहे. तर आपल्याला 1 जूनला गट क च्या पूर्वपरीक्षेला जायचं आहे. तर गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये 100 प्रश्न असणार आहेत, 100 मार्क्ससाठी. मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये ते प्रश्न उपलब्ध मिळतील. परीक्षेचा कालावधी 1 तास आहे. तर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की सर 60 मिनिटं आणि 100 क्वेश्चन हे गणित कसं काय करू आम्ही, तर त्याचं उत्तर इथे तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे काहीच टेन्शन घेऊ नका. तुमच्या मनात जे पण प्रश्न येणार आहेत त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तर आता एक बेसिक जर आपण बघितलं तर जसा गट ब चा पेपर आला त्या हिशोबाने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर इतिहासाचे 10 प्रश्न, भूगोलाचे 10 प्रश्न, अर्थव्यवस्था समजा 15 क्वेश्चन आले, चालू घडामोडी 15 प्रश्न, राज्यशास्त्र 15 प्रश्न, सामान्य विज्ञान 15 प्रश्न. हे बघा, हे 60, 70, 80 आणि आपण असं म्हणू गणित 10, बुद्धिमत्ता 10, झाले 100 प्रश्न. मग यांचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, अटेम्प्ट किती करायचा. काही जणांचा फर्स्ट अटेम्प्ट असेल तर काही चुकीचा ऐकून 90 अटेम्प्ट करू का, 100 करू का, काय काहींचं होतच नाही 100. पहिल्यांदा गेलेल्या मुलाच्या बाबतीत काय होतं, तो पेपर देत असतो आणि अचानकपणे बेल वाजते आणि तो बघतो आणि क्वेश्चन नंबर 33 चालू आहे. मग कोणतरी त्याला सांगणार अरे वॉर्निंग बेल आहे, मग लगेच तो पटापट पटापट करायला लागतो. तर हे सगळं तुमच्या बाबतीत घडू नये त्यासाठी मॉक टेस्ट खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला कृपया सांगेल की मॉक टेस्ट एकाग्रनेच लॉन्च केलेल्याच मॉक टेस्ट द्या असं काही नाही, तुम्ही कुठल्या पण मॉक टेस्ट द्या, पण कृपया मॉक टेस्ट द्या. आणि कसे तुम्हाला समजा कोणाला सेंटरला जाऊन देता येत असेल, आपण ऑफलाईन टेस्ट सिरीज पण लॉन्च करतो तर तिथे पण तुम्ही देऊ शकता. काहींना ते जमत नाहीये तर मोबाईल घेऊन तुम्ही मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती, मोबाईलवरती एक प्रॉब्लेम होतो कधी कधी की फोन आला, मध्येच कॉल आला, काही झालं तर मग तुम्ही लॅपटॉप किंवा पीसीवरती पण टेस्ट सिरीज ऑनलाईन देऊ शकता. पण प्रत्यक्षात तिथे जाऊन मुलांमध्ये बसून टेस्ट सिरीज दिली की तो एक वेगळा अनुभव मिळतो. तर तशी टेस्ट सिरीज तुम्हाला आपल्या दादरच्या सेंटरला अवेलेबल करून देणार आहे आपण. त्याच्याबद्दलचा व्हिडिओ पण पुढे मी लॉन्चमध्ये टाकणार आहे, तो तुम्ही पहा, तुम्हाला त्यामध्ये सगळी माहिती मिळेल. आता हे तर आपण मेन्स वगैरेचं तर काय आता नंतर बोलूयात आपण. पहिले आता आपण इकडे जाऊ. मोस्ट लाईकली क्वेश्चन पेपर पॅटर्न तुमचा काय असतो, तर 100 प्रश्न आपल्याकडे असतात. तर आम्ही गेले 10-12 वर्ष, आता मी गेले 10 वर्ष शिकवतोय, त्याच्या 1-2 वर्ष आधी मी UPSC वगैरेचा अटेम्प्ट केलेला, तर त्यावेळेस मी हे सगळं पाहिलंय की नॉर्मली पेपरमध्ये काय होतं की इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट असे 3 सेक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि मोस्ट ऑफ द 40 क्वेश्चन हे इझी आहेत, 40 क्वेश्चन मॉडरेट आहेत आणि 20 डिफिकल्ट आहेत. डिफिकल्ट म्हणजे म्हणजे काय म्हणू शकतो आपण,
आउट ऑफ द बॉक्स. म्हणजे आपण किती वाचलं काही वाचलं तरी त्या क्वेश्चन बद्दल आपल्याला काय माहितच नसतं, कधी कधी तर पहिल्यांदा पाहिल्यासारखं वाटतं. मग अशा प्रश्नांमध्ये अटेम्प्ट करण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण त्या प्रश्नांबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही. आणि अशा प्रश्नांबद्दल जर आपण रिस्क घेतली तर ही निगेटिव्ह मार्किंगवाली एक्झाम आहे. इथे पोलीस भरतीसारखं नाही की मी 100च्या 100 करून आलो. पोलीस भरतीमध्ये 90 मिनिटाचा वेळ असतो, त्यामुळे 100च्या 100 मुलं करतात आणि निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे त्यांना टेन्शन नसतं. पण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क आपले वजा होणार आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग. तर मुलांच्या डोक्यात हे बसल्या, हे अरे 4 चुकले तर एकाचा मार्क जातोय, मग काय टेन्शन आहे. 4 चुकल्यावर एकाचा मार्क जातोय. कुठल्या एकाचा मार्क जातोय? जो प्रश्न तुम्ही बरोबर केलाय त्या एकाचा मार्क जातोय. पण तुम्ही जे 4 चुकले त्या 4चे 4 मार्क पण गेले ना. तर हे कॅल्क्युलेशन खूप जणांना कळत नाही. म्हणजे मी जर पहिला प्रश्न बरोबर आणला आणि दुसरा, तिसरा, चौथा, 5वा प्रश्न माझा चुकला, तर 2, 3, 4, 5 प्रत्येक प्रश्नामागं माझं 0.25 मार्क वजा होईल. 4 प्रश्नांचे मिळून टोटल 1 मार्क. म्हणजे पहिलं माझं जे बरोबर आलं ते पण गेलं आणि पुढचे 4 तर माझे चुकले, मग ते पण गेले. म्हणजे ऍट अ टाइम 5 मार्क गेले. तर मुलांना हे कॅल्क्युलेशन पटकन डोक्यात बसत नाही. त्यांना वाटतं अरे 4 चुकल्यावर 0.25 जातोय. त्यामुळे काही काही जण उगाचच अटेम्प्ट करत राहतात. उगाचच नाही करायचंय. मग मग फक्त जेवढं येते तेवढंच करू का? मग जेवढं येते तेवढंच केलं तर पास होण्याचा चान्सच नाहीये. कारण आपल्याला 100% येणारे प्रश्न त्यामध्ये जास्त नसतातच. मग काय करायचं? सगळं पण नाही करायचं, जेवढं येते तेवढं पण नाही करायचं, मग करायचं काय? मग तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर हे जे पेपर पॅटर्न आपण बघतोय त्यामध्ये नॉर्मली इझी जे क्वेश्चन आहेत, नियर अबाउट 40% क्वेश्चन इझी आहेत. मग हे इझी म्हणजे काय, की जे स्टेट बोर्ड वगैरे बेस आहेत किंवा तुमच्या वाचण्यात आलेले तसे प्रश्न. तर माझं म्हणणं आहे की यामध्ये तुम्ही 30+ गेलं पाहिजे. काही जण 35+ पण जातील, पण आपण समजा जास्त हुशार नाही, ॲव्हरेज स्टुडंट आहे, तर आपण 30+ तरी गेलं पाहिजे. आणि मॉडरेट मध्यम, आता हे मध्यम दर्जाचे क्वेश्चन म्हणजे यामध्ये कधी कधी 50-50 मध्ये आपण अडकतो किंवा कधी कधी आपल्याला समजा कन्सेप्ट वाचल्यासारखी पण लगेच आठवत नाहीये. पण हे म्हणजे रेफरन्समध्ये कुठे ना कुठे आलेले असतात, असे क्वेश्चन्स असतात की जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर स्टेबल माइंड आणि काम नेचरने तुम्ही जर पेपर सॉल्व्ह केला तर मग यामध्ये तुम्ही 25+ जायला हवं असं मला वाटतं. मग 30 आणि 25 म्हणजे तुमचे 55 पर्यंत जात आहेत आणि त्याच्या प्लस तुम्ही जेवढेही मिळवताय म्हणजे तुम्ही 60-65 पर्यंत जाऊ शकता. तर नॉर्मली आपल्या कट ऑफच्या रेंज याच्यामध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे. गट कची मागच्या वेळेस कट ऑफ खूपच कमी लागलेली, खूप कमी म्हणजे काय म्हणणार, 18 लागलेली लिपिक टंकलेखकर सहाय्यकसाठी. तर त्यामुळे असा नका माइंडमध्ये विचार करून घेऊ की यावेळेस काय 18 मागच्या वेळेस, मग यावेळेस 20 लागेल. दरवेळेस तसं होत नसतं. कट ऑफ किती लागेल काय लागेल ना, या गोष्टी बदलत राहतात. किती पोस्टसाठीची ॲडव्हर्टाईज आहे, पेपर अवघड आलाय का सोपा आलाय, सगळ्या गोष्टी त्यामध्ये मॅटर करतात आणि त्यावरनं कट ऑफ ठरते. पण नॉर्मली लक्षात ठेवायचं, कट ऑफ ही 50-60च्याच रेंजमध्ये असते. मग आपण त्या रेंजपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे नक्कीच आपण यशस्वी होतो. नाहीतर कसं आहे की तळ्यात न मळ्यात असं असतं की काठावर असला की मग मुख्यची तयारी करायची की नाही करायची. कारण पूर्व झाल्यानंतर मग काही जण फोन करतात, सर माझा एवढा एवढा स्कोर आलाय तर मग मी मुख्यची तयारी करू का नको, आणि मग त्याच्यामध्ये ते अडकतात. मग होतं काय की मग मी मुख्यची तयारी करू का पुढच्या वर्षीच्या प्रीच्या तयारीला पुन्हा लागू. कारण जशी आपली ही जूनला परीक्षा झाली की परत आपल्याला गट ब आणि क ची परीक्षा नोव्हेंबरमध्ये, मग मुलगा त्या द्वंद्वमध्ये अडकतो. मग त्या काठावर अडकण्यापेक्षा सिंपल आहे की तुम्ही एवढा स्कोर करा की तुम्ही डायरेक्ट डेफिनेटली एक माइंडसेट तुमचा क्लिअर होऊन जाईल की बाबा माझी प्रीत झाली, मी आता मेन्सची तयारी करतो. त्यामुळे 55 ते 60च्या रेंजमध्ये या आणि त्याच्यावरती गेल्यावरती काही नुकसान नाहीये. वरती गेलं तर आनंदच आहे, तुम्ही त्या वर्षीचे टॉपर असाल, 65-70 पर्यंत पोहोचला तर. पण 50च्या वरती जायचा नक्की प्रयत्न करा. पण मग कसं करायचं, फक्त स्ट्रॅटेजीनी काही होत नाही, अभ्यास पण करायला पाहिजे. फक्त हा एक व्हिडिओ बघितला तर हा व्हिडिओ तुम्हाला काही अंशी मदत करेल. तुमचं जो स्कोर आहे तो तुम्ही जर समजा 30वर अडकताय तर तो तुम्हाला स्कोर तुमचा 45-50 पर्यंत न्यायला प्रयत्न करेल. पण असं नाही की तुम्हाला काहीच येत नाही आणि तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघताय आणि म्हणाल येस मी गटक पास होईल, तसं नसतं. त्याच्या आधी तुम्ही जी परीक्षा केलेली आहे, परीक्षेसाठी जी तयारी केलेली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी पण याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. कारण त्या गोष्टींच्या व्यतिरिक्त ही स्ट्रॅटेजी तुम्हाला हेल्प करेल पुढे जायला. म्हणजे हा एक प्रकारचा आपण म्हणू शकतो लास्ट धक्का आहे, जो तुम्हाला बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचवले पण त्याच्या पार जाता येत नाहीये ना, तर ते पार जाण्यासाठीचा हा धक्का आहे हे लेक्चर म्हणजे. तर पहिलं पेपर पॅटर्न बद्दल आपण बघितलं, कट ऑफ किती असते काय असते, तर एवढ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं. मग ते कसं पोहोचायचं, वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं, ते आता आपण पुढे बोलूयात. कोणाला काय डाऊट असेल कमेंटमध्ये डाऊट तुमचे विचारत चला. तुमच्या प्रत्येक डाऊटचं उत्तर माझ्याकडनं तुम्हाला मिळेल. काही जण म्हणतात की सर तुम्ही एवढं चांगलं सांगता की डाऊटच राहत नाही, त्यामुळे आम्ही कमेंट करत नाही.
पण मग ॲप्रिसिएशनची कमेंट केली तरी मला आवडेल, की लेक्चर आवडलं, चांगलं किंवा वाईट काय जे आहे ते. फक्त तुम्ही माझी स्तुती करा असं नाही म्हणत आहे. काही जर चुकीचं वाटलं असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, की सर हे कळालं नाही किंवा हे तुम्ही जे बोललात ते आम्हाला पटलं नाही. तुमची मतं तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता. आता टाईम मॅनेजमेंटचा जर विषय निघालाय तर टाईम मॅनेजमेंटचा जर बोललो तर आपल्याकडे 100 प्रश्न आहेत आणि वेळ आहे 60 मिनिटाचा. जर सेकंडमध्ये कन्वर्ट केलं तर 3600 सेकंड आणि 100 क्वेश्चन. आणि मग आपण गणित जर बघितलं तर गणित सॉल्व्ह केलं तर मग एका क्वेश्चनला आपल्याला 36 सेकंद मिळतात. आता मला सांगा, एक क्वेश्चन 36 सेकंडमध्ये सॉल्व्ह होऊ शकतो का? तर काही जण म्हणतात हो, आरामात. जर सोपा क्वेश्चन असेल, छोटा असेल तर होईल. पण गणित, बुद्धिमत्ता, गणितामध्ये क्वेश्चन वाचणं, त्याचं इक्वेशन बनवणं आणि नंतर त्याला सॉल्व्ह करणं 36 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागतोय. बुद्धिमत्ताचे काही प्रश्न त्यामध्ये वाचायलाच प्रश्न 36 सेकंद लागतो. आपल्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी पेपर पण मी या ठिकाणी दाखवलेला आहे बघा. आता हा इथे एखादा प्रश्न तुम्हाला दिसत असेल तर बघा, नाही तर ब्लर दिसत असेल तर मी जस्ट वाचून दाखवतो. पहिला प्रश्न दिलेला आहे, कंबाईनचाच एक पेपर घेतलाय मी 2019चा हा. 2017 साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचं 4थं स्थान आहे. म्हणजे आता हे 3 वाक्य मी वाचणार आणि हे करणार, तर यामध्ये साहजिकच मला 1 मिनिट 1.5 मिनिट लागेल. पण आता हा प्रश्न कसा आहे, हा छोटा आहे. महिला बाल विकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केलेले आहे? आता हे मला माहित असेल डायरेक्ट उत्तर येईल. हे झालं 30 सेकंद 36 सेकंदामध्ये. पण आता आता हे जोड्याला वगैरेचं तर असे वेगवेगळे प्रश्न येतात. आता हा प्रश्न हे तुमचे प्रश्न जे दिसत आहेत हे रिझनिंगचे प्रश्न आहेत, बुद्धिमत्ता चाचणी. आता हे जर मी वाचायला घेतलं ना, बाबू PQRS टी ही 5 पिके घेतो, टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे, तर हे वाचायला 36 सेकंदपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. आणि वाचून नंतर मी त्याचं इक्वेशन बनवणार, म्हणजे याला 4-5 मिनिटं तर लागणार आहेत. आणि मी मुद्दाम आयोगाचा जो पेपर झालेला आहे तोच घेऊन आलोय. असं नाही की माझ्या मनाचा कुठला प्रश्न टाकलाय, हे विचारलेले आहे आयोगाने. तर हे सॉल्व्ह करायला वेळ तर लागेल. मग ते 36 सेकंडचं जे गणित आहे ते कसं काय बसवायचं? तर मग माझं सांगायचं म्हणणं हेच आहे की असं आपण पाठ करून असं एक स्ट्रॅटेजी बनवून लिहू नाही शकत की मी एक प्रश्न 36 सेकंदात सॉल्व्ह करेल. कारण प्रत्येक प्रश्नाचं नेचर वेगळे आहे. काही लहान आहेत, काही मोठे आहेत, काही मध्यम आकाराचे. तर त्यानुसार हे व्हेरी होईल. छोटा असेल 30 सेकंदमध्ये संपला, मध्यम असेल त्याला 50-60 सेकंद लागले, मोठा आहे त्याला 2-3 मिनिटं लागली. मग काय, मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की हे जे 100 क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला सॉल्व्हच करायचे नाहीयेत ना. नॉर्मली आपला अटेम्प्ट, म्हणजे जो मी म्हणतो चांगला अटेम्प्ट आहे, 70+ जर तुमचा अटेम्प्ट असेल, समजा मी पकडला 80चा अटेम्प्ट, मी ते 20 प्रश्न सॉल्व्हच नाही केले जे आउट ऑफ द बॉक्स किंवा अवघड होते, तर इथेच तुमचा वेळ कमी झाला की मला 80 प्रश्न सॉल्व्ह करायचे 60 मिनिटात. 20 प्रश्न मी ऑलरेडी पेपरच्या आधीच बाहेर काढले. जो मुलगा असं म्हणतोय 60 मिनिटात 100 सॉल्व्ह करायचे, त्याच्यासाठी डायरेक्ट हे माइंडसेट आहे ना, बाबा मला 80 सॉल्व्ह करायचे 60 मिनिटात, म्हणजे ऑलरेडी 20चं बर्डन बाजूला झालं, म्हणजे वेळ तुमचा वाढला. आता हा एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा सांगतो मी. आता तुम्हाला मजा सांगतो बघा. आता हा पेपर आहे. आता आपला विद्यार्थी बघा, आपला विद्यार्थी काय करतो परीक्षेमध्ये? प्रश्न, सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी विधाने अयोग्य आहेत. 2015 मध्ये ही योजना सुरू झाली. बेटी बचाव बेटी पढाओ आंदोलनाची ही योजना भाग आहे. मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही. मग हे वाचल्यानंतर मग तो ABCD सगळे, मग BCD, मग हे तो करतो. आणि हे केल्यानंतर जाऊ दे नाही येते, जाऊ दे पुढचं वाचतो, जाऊ दे नाही येते पुढचं वाचतो, हे सगळं वाचून नंतर तो डिसाईड करतोय. मग हे सगळं करण्यामध्ये त्याने नियर अबाउट 1 मिनिट घालवला किंवा 40-50 सेकंद घालवले. पण मी जर असं बघतोय सुकन्या समृद्धी योजना, मला याच्याबद्दल काहीच माहित नाही, मग कशाला वाचू मी? नेक्स्ट, 2018चा पद्मभूषण नाही माहिती, नेक्स्ट पुढचं वाचलं. तर हे जर मी करतोय, जर एखादं मी काय करतो, प्रश्न वाचण्याऐवजी ना प्रश्नांना पाहतो, मी त्यातला शब्द बघतो. आता मी हा प्रश्न बघताना मला दिसलं दलवीर भंडारी. आता या माणसाबद्दल जर मला काही माहित नसेल तर मी तो प्रश्न वाचून मला काय मिळणार आहे? फक्त माझा वेळ वाया जाणार आहे. मग मी पुढे जाईल. आता इथे दिले साहित्य अकॅडमी, मला माहितीये तर मी वाचणार. खूप ठिकाणी मी असं पाहिलंय की टीचर्स लोक सांगतात क्वेश्चन नीट वाचायचा नाहीतर चुकतं. आता काही जण मला म्हणतात तुम्ही तर म्हणताय फास्ट वाचा. मी काय म्हणतोय, एखादा क्वेश्चन येतोय तर तो नीट वाचा. जर त्या प्रश्नाला तुम्ही त्या दिवशी पहिल्यांदा पाहताय, त्याच्याबद्दल जर तुम्हाला काहीच माहित नाहीये, तर त्याला नीट वाचून होणार काय आहे? फक्त तुमचा टाइम वाया जाणार आहे. आता हे उदाहरण जर मी इथे तुम्हाला एक्सप्लेन केलं, आता एक मुलगा काय करतोय, एक मुलगा
त्याचं नाव ए घेऊ आणि दुसऱ्याचं नाव बी घेऊ. तर हा जो एक मुलगा आहे तो प्रश्न सोडण्यासाठी, एक क्वेश्चन सोडण्यासाठी समजा आपण 50 सेकंद घेतोय. कारण त्यांनी प्रश्न वाचला, मग बघितला, पर्याय बघितले. मग काही जण इंग्लिशमध्ये पण बघतात, त्यांना वाटतं मराठीत नाही आलं इंग्लिशमध्ये येईल, मग इंग्लिशमध्ये बघतात आणि सोडतात. मग एक प्रश्न सोडायला 50 सेकंद. पूर्ण पेपरमध्ये 20-30 प्रश्न तरी तो सोडेल. जर आता मी म्हटलं त्यांनी 30 क्वेश्चन सोडले, तर एकाला 50, तर 30ला किती? मग 3 आणि यांचा गुणाकार केला 1500 सेकंद. मग 1500 सेकंद म्हणजे किती? 60 ने याला भाग द्या, 6 6 0 0 गेले, 6 दुने 12 आणि 6 पंच म्हणजे 25 मिनिट. म्हणजे त्या मुलाचे 25 मिनिट क्वेश्चन सोडण्यामध्येच चालले. आता हा दुसरा मुलगा आहे जो एक प्रश्न सोडण्यासाठी 2 सेकंद घेतो. मग त्यांनी 30 प्रश्न सोडले, मग प्रत्येक प्रश्नासाठी 2 सेकंद म्हणजे टोटल किती आले? 60 सेकंद. म्हणजे किती वेळ त्याचा गेला? 1 मिनिट वाया गेला. म्हणजे पेपर सॉल्व्ह करायला त्याकडे किती वेळ आहे? 59 मिनिट. मी जर 2 मुलांना पेपर सॉल्व्ह करायला बसवलं आणि एकाला म्हटलं तुझ्याकडे ना पेपर सॉल्व्ह करायला 35 मिनिट आहेत रे, कारण 25 तर त्यांनी वाया घालवलेत, आणि एकाला म्हटलं तुझ्याकडे पेपर सॉल्व्ह करायला 59 मिनिट आहेत, तर कुठला मुलगा पास होईल? तर खूप जण म्हणतील हा, पण अभ्यास पण केलेला असला पाहिजे. वेळ जास्त म्हणजे हा पास होईल असं नाहीये, पण दोघांचा अभ्यास सारखा असेल तर कोण पास होईल? तर बी पास होण्याचे चान्स जास्त आहे. का? कारण तो स्टेबल आहे. 59 मिनिट आहेत त्याकडे. त्यांनी 20-30 प्रश्न सोडून दिलेत, मग त्याला 59 मिनिटामध्ये 70 प्रश्न नीट करायचे, तर तो माइंडसेटनी तेवढे करू शकतो. आता ह्याचं काय झालंय, ह्यांनी 25 मिनिट प्रश्न सोडण्यातच वाया घालवलेत. मी तुम्हाला एक मराठी शब्द सांगतो, प्रश्न सोडणे आणि सोडवणे एका वचा फरक आहे. प्रश्न सोडणे आणि प्रश्न सोडवणं हे ज्याला कळलं ना, तो सिलेक्ट आहे. कुठला प्रश्न सोडायचा आणि कुठला सोडवायचा. कारण काही स्पीड ब्रेकर्स आहेत, हे आपल्या गतीमधले अडथळे आहेत, तर ते अडथळे कसे चुकवून तुम्ही पुढे जाताय. कारण मध्ये मध्ये जर तुम्ही, आता तुम्हाला मी हिशोब दाखवतोय, गणिताचे हिशोब तुमच्या डोळ्यासमोर मांडले, तुम्हाला वाटतंय की यामध्ये तथ्य नाही, तर तुम्ही पेपर देऊन बघा. तुमच्या बाबतीत तुम्ही स्वतः काय करता, तुम्ही रिलेट करायला या गोष्टी की माझ्याबरोबर पण हेच होते. आणि मग तुमचा अटेम्प्ट तुमचा किती जातोय? तुमचा अटेम्प्ट 40-50 पर्यंत जातो. नंतर शेवटच्या 5 मिनिटात घाई गडबडीत पटापट पटापट गोल रंगवता, 70-80ला पोचवता, आणि मग नंतर निगेटिव्ह मार्किंग, आणि स्कोर आला 38, 28, 25, 23. कारण वेळच 35 मिनिटे. 35 मिनिटात किती स्कोर येणार आहे? 28-30. या व्यक्तीकडे 59 मिनिट आहेत, आरामात 50+ जाईल. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले काय सोडवायचे आणि काय सोडायचे हे समजलं पाहिजे. आणि सोडत असताना क्वेश्चनला बघा, एक एक शब्द वाचण्याऐवजी पहिले बघा. बघितल्यावर तुम्हाला कीवर्ड दिसेल, त्या वर्डबद्दल तुम्हाला माहिती आहे, तर तो प्रश्न सॉल्व्ह करायला घ्या, नाहीतर मग तो सोडून द्या. मग सोडून दिल्यावर पुढे काय करायचं आहे? सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊयात आपण, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडणार आहे. आता इथे गुड अटेम्प्ट किती असतो त्याबद्दलचं चर्चा आहे. 3 उदाहरणं दिलेली आहेत, ए, बी आणि सी. आता ए विद्यार्थी आहे, 50 अटेम्प्ट केले, मला जेवढं येते तेवढंच मी करणार, एक्स्ट्रा काहीच करणार नाही. एकदम आपण म्हणू शकतो केअरफुल अप्रोच. म्हणजे एकदम केअरफुल अप्रोच म्हणजे काय? सावधानी बाळगली, जास्त काय केलं नाही, जेवढं येते तेवढं केलं. 50 केले, 42 राईट, 8 चुकले. मग 8 चुकल्यावरती काय झालं? 2 प्रश्नांचे मार्क म्हणजे 2 गेले. तर मग 42 मधनं 2 गेले, स्कोर किती आला? 40. नाही पास होते, कारण कट ऑफ एवढी कमी नाही लागली आहे, कट ऑफ तुमची 50+ गेली. त्यामुळे अतिशय सावधगिरी बाळगली, मला जेवढं येते तेवढंच मी केलं, तरी पास होण्याचा चान्स कमी. थोडी रिस्क घ्यावी लागते, कारण तुम्ही अटेम्प्टच एवढा कमी करून येत आहे. तुम्हाला जर कोणी म्हटलं की आपली कट ऑफ 50-60च्या रेंजमध्ये जाते आणि तुम्ही 50च अटेम्प्ट करून आला, तर तुम्ही स्वतःच तुमचा पास होण्याचा चान्स घालवताय. आता एक मुलगा आहे, मी सगळं अटेम्प्ट करणार, सगळ्यात जास्त अटेम्प्ट माझा. बाहेर आल्यावरती तो कॉलर उडवत येतो, किती केले रे अटेम्प्ट? 96. मग पास का फिक्स? मग मेन्सला आहे यावेळेस, आणि मग रिझल्ट आल्यावरती गावाला आहे यावेळेस. का गावाला आहे? कारण लोकांसमोर तोंड कसं दाखवायचं? लोक विचारतील ना, काय रे मेन्सला आलं का नाव? प्रॉब्लेम काय आहे? उगाचच
फक्त गोल रंगवायचे म्हणून रंगवायचे नाहीये जबरदस्ती. काही जण काय करतात, काही अभ्यास नाही झाला त्यांना वाटतं जास्त अटेम्प्ट केला होऊन जाईल, 2-4 कुठले तरी व्हिडिओ बघतात तुक्के कसे मारावे. आजकाल व्हिडिओ बनायला लागलेत ना तुक्के कसे मारावे. अभ्यास करायचं सोडून बाकी गोष्टींवरती लोक काम करायला लागलेले आहेत. अभ्यास न करता उत्तर बरोबर कसे आणावे. आता उद्या परवा मला पण एक व्हिडिओ तसला बनवावा लागेल म्हणजे व्ह्यूज वाढतील माझे. तर मग त्या लोकांचं शेवटी असं होतं. आता ह्या मुलाने जर नीट केलं असतं तर त्याला 56 बरोबर आले होते त्याचे. पण ओव्हर अटेम्प्ट करण्याच्या नादात 40 चुकले. 40 मुळे त्याचे 10 मार्क गेले. 56 मधनं 10 गेले, त्याला आला स्कोर 46. कट ऑफ 50+ आहे बाहेर. जर कट ऑफ लागली आहे 52, त्यांनी जर जास्त निगेटिव्ह मार्किंग केली नसती, जास्त एक्स्ट्राचा अटेम्प्ट केला नसता तर 56 राईट आले असते, झाला असता त्या वर्षी प्री क्लिअर. तर हे काय झालं, जास्त केअरफुल अप्रोच, आणि हा काय झाला, ओव्हर कॉन्फिडन्स. त्यामुळे दोन्ही त्या ठिकाणी पास होऊ शकले नाही. मग आपल्याला काय करायचंय, बी या व्यक्तीसारखं बनायचंय. आपण खूप वेळा ऐकलं असेल सुवर्ण मध्य. सुवर्ण मध्य, मध्य मार्ग खूप वेळा नाव ऐकतो आपण. तर मध्याचा मार्ग हा सोन्याचा आहे. म्हणजे एकदमच काहीच अटेम्प्ट नाही करत, एकदमच फुल अटेम्प्ट करतोय असं नाही. जे येते ते सगळं पहिले सॉल्व्ह करून घ्या, त्यानंतर 50-50 चान्सेसवाले सॉल्व्ह करून घ्या, आणि मग शेवटी ज्याबद्दल काहीच माहित नाही असे सोडून द्या. असा एक जर बॅलन्स अप्रोच ठेवला तर आपलं सिलेक्शन नक्की. मग आता बघा या मुलांनी काय केलं, 80 क्वेश्चन अटेम्प्ट केले, 68 राईट आले, 12 चुकले. 12 चुकले, 3 मार्क कमी झाले, 68 मधनं 3 गेले, 65. सिलेक्ट, फिक्स सिलेक्ट. कुठलीही परीक्षा असेल गट ब क, फिक्स सिलेक्ट. मग आता काही जण म्हणजे 68 राईट कसे आले, 80 कटचा अटेम्प्ट झाला. अरे सगळं सांगतो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओत. पण मी एक गोष्ट नक्की सांगेल की हा व्हिडिओ बघून डायरेक्ट एक्झामला गेला काही फायदा नाही या व्हिडिओचा. हा व्हिडिओ बघून या हिशोबाने मी जे यामध्ये स्ट्रॅटेजी सांगितली आहे ना, या स्ट्रॅटेजीनुसार कमीत कमी 10 पेपर तरी सॉल्व्ह केले पाहिजे. कमीत कमी, मॅक्सिमम तुम्ही 15-20 किती सॉल्व्ह करा, तुम्हाला फायदा नक्की होईल. आणि तुम्हाला फायदा झाल्यानंतर 1 जून नंतर तुम्ही या व्हिडिओवर येऊन कमेंट करा, फायदा झाला का, नाही झाला का, तोटा झाला का, नुकसान झालं. तर आता हे आपल्याला तुम्हाला सांगायचं की कसं करायचं हे सगळं. तर आता पेपर पॅटर्न आपला असा असू शकतो, मागचे 2-3 वर्षीचे पेपर बघता, हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन, जॉग्राफी 10, जनरल सायन्स 15, इकॉनॉमी 15, पॉलिटी 15, करंट 15, मॅथ्स रिजनिंग 20, असे 100 प्रश्न. आपल्याकडं किती मिनिट आहेत, 60 मिनिटं. तर आपण काय केलं, 60 मिनिटाचं या ठिकाणी विभाजन केलं. राऊंड 1 30 मिनिट, राऊंड 2 20 मिनिट, राऊंड 3 10 मिनिट. मग आता सगळ्यात पहिल्या राऊंडमध्ये काय करायचं, सगळ्या पहिल्या राऊंडमध्ये मॅथ्स रिजनिंगला सोडून, मॅथ्स रिजनिंगचे 20 प्रश्न सोडून बाकी 80 प्रश्नांकडे टार्गेट करायचं. मग आता काही जण म्हणतील 30 मिनिटात 80 कसे काय होतील, होतील, मी करून दाखवेल तुम्हाला. कसं, तर जो मी मगाशी तुम्हाला अप्रोच सांगितला की क्वेश्चन वाचायचे नाही, क्वेश्चन बघायचे. कसे बघायचे परत एकदा दाखवतो. आता इकडे बघा, खालीलपैकी विधान चुकीचे. कशाला उगाच टाइमपास, बघा शब्द दिसला, गगनयान, काहीच माहित नाही, कशाला वाचू, नेक्स्ट. आता इथे जसं महिला बाल विकास मंत्रालय ऑनलाईन पोर्टल माहिती आहे, केलं. तर मी काय करणार, मी एक तुम्हाला सिंपल टेक्निक सांगतो. मी फक्त क्वेश्चनला बघणार. आता मला दिसलं 2017 कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन, नाही माहिती, किंवा वाटते कुठेतरी वाचल्यासारखं, गोल केला. महिला बाल विकास येते, सॉल्व्ह केला. गगनयान, काहीच माहित नाही. बघा पुढे बघा. आता हे तर मग असेच दाखवलं मी, दलवीर भंडारी, काहीच माहित नाही, क्लिक. साहित्य अकॅडमी माहिती आहे, वाचल्यासारखं वाटतंय, गोल केला. पुढे ध्वनी तरंग, फिक्स येते, सायन्स शिकवतो ते येते. प्रकाश किरणे, फिक्स येते, चला हे वाचल्यासारखं वाटतंय, गोल केला. तर ही जी पद्धत आहे, आता मी काय करतो या ठिकाणी, मी म्हणजे स्वतः असे 3 गोष्टी ठरवलेल्या आहेत. जे येते त्याला बरोबरचं चिन्ह करायचं, जे 50-50 वाटते, कधीतरी वाचलंय पण मोठं दिसतंय, त्याला गोल करायचं, आणि जे कधीच नाही बघितलं त्याला क्रॉस करायचं. असं हे मी ठरवलंय. आता हिस्ट्री, आता मी अभ्यास केलाय, 10 प्रश्न माझ्यासमोर आहेत. तर मला असं म्हणायचंय की हिस्ट्रीमध्ये 10 पैकी मला 6 आले. फॉर एक्झाम्पल मला 10 पैकी 6 आले, 2 मी प्रेडिक्ट केले, आणि 2 मला माहित नाहीत, मी त्या दिवशी पहिल्यांदा बघितले. तर मी आता हे प्रेडिक्ट करणारे सॉल्व्ह नाही करते, त्याला फक्त काय करतोय, गोल करून ठेवतोय.
मी हे सॉल्व्ह करतोय आणि याला मी कट मारलाय. कट का मारलाय म्हणजे मी परत पेपर बघताना परत त्यांना सॉल्व्ह नको करायला. काही जण म्हणतील परत पेपर बघायला होतच नाही, वेळच संपतो. तुमचा वेळ संपतो पण आम्हाला परत वेळ मिळतो. तो कसा मिळतो ते सांगतोय मी. आता जॉग्राफी समजा मला इझी जातो, मला 7 आले जॉग्राफीमध्ये. नको एवढा पण हुशार नाही मुलगा, जाऊ दे 7 नको, 6च घेऊ आपण. 6 आले आणि समजा एकच त्याला प्रेडिक्ट झाला आणि 3 त्याच्यासाठी नवीन प्रश्न होते. यावेळेस जॉग्राफीवाल्यांनी अवघड टाकलं, 3 बाहेरचे प्रश्न. जनरल सायन्स, आता कुठला तरी एखादा विषय तुमचा चांगला असू शकतो पण जनरल सायन्स तुम्हाला हार्ड जातोय. तुम्हाला जनरल सायन्समध्ये 8च आले. मी अर्धे पकडतोय, 15च्या निम्मे 7.5 8 आले. 8 आले आणि तुम्हाला समजा 3 प्रश्न वाटतायत की माहिती असल्यासारखं पण पूर्ण आठवत नाही. 8 3 11, 4 तुमच्यासाठी नवीन आहे. तुम्ही बघा आजकाल असं घडतंय की 3-4 प्रश्न डायरेक्ट बाहेरचे माहीत नसतात. त्यानंतर इकॉनॉमीमध्ये समजा तुम्हाला 8 आले, 4 तुम्हाला 50-50 आहे किंवा कळत नाही काय करायचं आणि 3 तुमच्यासाठी नवीन आहेत. पॉलिटीमध्ये समजा पॉलिटी तुम्हाला जरा चांगला गेला, 9 आले पॉलिटीमध्ये. त्यानंतर समजा तुमचे 3 तुम्हाला प्रेडिक्शनसाठी आणि 3 समजा तुम्हाला येत नाहीये, म्हणजे तुम्ही कधीच बघितले नाहीयेत. तर मी सगळं इथे ॲव्हरेज मुलाच्या हिशोबाने सांगतोय का, टॉपरसाठी वगैरे नाही. मी तुम्हाला माझं फक्त एवढंच तुमच्या मनाला विचारा की मी जर 1-2 वर्ष अभ्यास करतो तर मला 15 पैकी 8 मार्क नाही येणार का? अर्धे म्हणतायत सर. 10 पैकी 5-6 मार्क येणार नाहीत का? मी त्या हिशोबाने सांगतोय. करंट अफेअर, समजा करंट अफेअर एखाद्याला चांगलं गेलं, 15 पैकी जास्त चांगलं पण नाही गेलं, चला 8-9च मार्क देऊ. मी 10-12 घेतच नाही, 8-9 आणि 4 समजा त्याला वाचल्यासारखे वाटतात पण आठवत नाहीत आणि 2 आपण सोडून दिले. तर हे पहिल्या 30 मिनिटाच्या राऊंडमध्ये त्यांनी केलं पाहिजे. तर पहिल्या 30 मिनिटाच्या राऊंडमध्ये त्यांनी एवढे सॉल्व्ह केले. आता हे जर काउंट केलं मी, 6, 6, 12 आणि 8, 20, 20 आणि 8, 28, 28 आणि 9, 37, 37 आणि 9, 46. बघा परत काउंट करा, 9, 9, 18, 18, 8, 26, 26 आणि 8, 34, 6, 40, 46. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, पहिल्या 30 मिनिटाच्या राऊंडमध्ये, या पहिल्या 30 मिनिटाच्या राऊंडमध्ये त्यांनी 46चा स्कोर केला. 45-46 जेवढं काही असेल, हे थोडंफार पुढे मागे जाऊ शकते. एखाद्याचा अभ्यास कमी असेल तर समजा तो 40वर आला, एखाद्याचा अभ्यास चांगला असेल तो 50वर गेला, या रेंजमध्ये. तर पहिल्या अर्ध्या तासामध्ये हे करायचं. मॅथ्स रिझनिंगला हातच लावायचा नाही. आपल्याकडे पेपरमध्ये ABCD 4 सेट असतात, तर कुठल्या पेपरमध्ये काय पहिली असेल काय दुसरं असेल हे माहीत नाही. पण मॅथ्स रिझनिंग जर फर्स्ट आलं तर त्याला हात लावू नका, बाकी प्रश्नांना पहिले सॉल्व्ह करून घ्या. असं का? कारण गणित बुद्धिमत्तामध्ये एखादा प्रश्न सोपा वाटतो आणि आपण करायला गेलो आणि त्यात अडकलो तर तो एक प्रश्न आपले 4-5 मिनिट घेऊन जातो आणि नंतर मग आपला खूप सारा पेपर राहिलेला असतो, तर ते डोक्यावर ओझं राहतं. आता इथे कसं झालं, फर्स्ट राऊंडमध्ये मी काय केलं, 80च्या 80 प्रश्न बघितले पण सॉल्व्ह झाले माझ्याकडनं 40-50च्या रेंजमध्ये, समजा 46 सॉल्व्ह झाले. आणि बाकी ह्यांना मी काय केलेलं आहे, जे मला कुठेतरी वाचल्यासारखे वाटतात किंवा मला येते पण मोठा प्रश्न आहे म्हणून मी टाइम नाही वेस्ट केला, त्याला गोल केलं. आणि जे मी आयुष्यात कधीच बघितले नाही त्यांना डायरेक्ट कट पेपरमध्ये, मला त्यांना परत बघायचंच नाही. मग हे सगळे मी काउंट करणार, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 3 15, 16 17 झाले, 17 क्वेश्चन झाले. मग हे जे 17 क्वेश्चन्स आहेत हे डिफिकल्ट कॅटेगरीतले, जे मी कधी पाहिलेले नाही आहेत. परत बघा, 2 3 5, 5 3 8 4 12 15 2 17. तर हे 17 प्रश्न माझे ऑलरेडी फर्स्ट राऊंडमध्ये मी काढून टाकलेले, त्यांना मी परत बघणार नाही, कारण मी आजच त्यांना पहिल्यांदा पेपरमध्ये पाहिले. माझी त्यांची काय ओळख नाहीये, उगाच मी त्यांच्या मागे वेळ वाया घालवत नाही. मग हा झाला माझा 30 मिनिट्सचा पहिला राऊंड. आता मी आलेलो आहे सेकंड राऊंडला. आता सेकंड राऊंड माझा आहे 20 मिनिटाचा. आता या 20 मिनिटामध्ये मी जाणार मॅथ्स रिझनिंगकडे, कारण आता मी रिलॅक्स आहे, कारण माझं सगळं थेरी बघून झालेलं आहे. त्यामुळे आता एखाद्या गणितात मी अडलो तरी मला टेन्शन नाहीये, कारण माझं ऑलरेडी जे जे येते ते मी ऑलरेडी करून घेतलेले. मग आता मॅथ्स रिझनिंगमध्ये 20 प्रश्न आलेले, तर 20 प्रश्नाला 20 मिनिट पुरतील का सर? 20 प्रश्नांना 20 मिनिट पुरणार नाहीत, पण त्यातले 4-5 प्रश्न तर तुम्हाला येणारच नाहीये. 20 आउट ऑफ 20 क्वेश्चन कोणाला मॅथ्स रिझनिंगमध्ये येत नाही. आणि मी स्वतः मॅथ्स रिझनिंगचा शिक्षक आहे. मी जर 20 मिनिटामध्ये 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायला गेलो तरी माझ्याकडनं पण 2-3 क्वेश्चन राहतील, कारण ते लेंदी असतात. त्यामुळे मी तुम्हाला फसवायचं काम इथे करणार नाही की नाही होतं, आरामात कोणी पण करू शकतं. मी बँकिंग SSC रेल्वेला पण शिकवतो. बँकिंगमध्ये आम्हाला 20 मिनिटामध्ये 35 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. आता तुम्ही कुठल्या स्टुडंटला विचारलं माझ्या की सर बँकिंगला शिकवतात 20 मिनिट्समध्ये 35 क्वेश्चन, तर आम्हाला ती सवय आहे
पण त्याची लेंदीनेस वेगळी असते आणि आपल्या कंबाईनच्या प्रश्नांची मॅथ्स इझी असतं आपल्या इथे ॲज कम्पेअर टू मी बघितलं, पण रिझनिंगमध्ये थोडी डिफिकल्टी लेवल एक्स्ट्रा असल्यामुळे आपल्याला एवढे सॉल्व्ह नाही करता येत. तर आपण काय करू, 20 पैकी 15ला तरी टार्गेट करायचा प्रयत्न करू. नाही 15 झाले तरी 20 मिनिटामध्ये माझे 10-11 तरी सॉल्व्ह होतील. समजा माझे 12 क्वेश्चन सॉल्व्ह झाले 20 मिनिटामध्ये, आणि समजा 3 क्वेश्चन मला वाटतंय येत आहेत पण वेळ लागेल म्हणून मी सोडून दिले, आणि 5 क्वेश्चन माझ्यासाठी नवीन आहेत असं मी पकडलं की म्हणजे मला येतच नाही. मग हे 17मध्ये जर हे 5 ऍड केले, 17मध्ये हे जर 5 ऍड केले तर हे किती झाले 22. म्हणजे मी 22 क्वेश्चन ऑलरेडी सोडलेले. म्हणजे या 20 मिनिटाच्या राऊंडमध्ये माझ्याकडनं काय झालं, 12 क्वेश्चन सॉल्व्ह झाले आणि 3 क्वेश्चन मी येत आहेत पण वेळ लागेल म्हणून त्यांना साईडला ठेवलं. मग आता जर आपण बघितलं तर मी पहिले केलेले सॉल्व्ह किती केलेले, पहिले क्वेश्चन मी हे जर काउंट केलं 46 मध्ये 10, 56 आणि हे किती झाले 46 आणि 12, मग याच्यामध्ये माझे किती झाले 58. तर हे 58 मध्ये सॉल्व्ह झाले. आणि वेळ किती झालाय 30 मिनिट, 20 मिनिट, 50 मिनिट. 50 मिनिटामध्ये 58 क्वेश्चन, बरोबर आहे ना, काही फसवत नाही ना. 50 मिनिटात 80 क्वेश्चन, 90 क्वेश्चन, 58 क्वेश्चन 50 मिनिटात. आता आहे शेवटचे 10 मिनिट. आता शेवटचे 10 मिनिटला मी क्रिकेटचा फॅन आहे तर मी पॉवर प्ले म्हणतो. म्हणजे एकदा आपण इनिंग बिल्ड केली, चांगला स्कोर झाला, आता शेवटच्या 5 ओव्हरमध्ये मारामारी, जेवढं जास्त कमवता येईल तेवढं. तर त्यासाठी मी शेवटचे 10 मिनिट ठेवलेले. मग आता ह्या शेवटच्या 10 मिनिटात मी काय करणार, हे जे आहे ना गोल रंगवलेला प्रेडिक्ट, तर हे प्रेडिक्टवाले बघतो मी आता किती आहेत बघा. 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16 आणि 4 20. म्हणजे हे किती आहेत 20 क्वेश्चन. हे किती आहेत 20 क्वेश्चन आहेत तुमचे, बरोबर. मग आता मी काय करणार, शेवटच्या 10 मिनिटामध्ये हे 20 क्वेश्चन करणार. हे लास्टचे 10 मिनिट त्यासाठी आहेत, त्या 20 क्वेश्चनसाठी जे प्रेडिक्टवाले होते, प्रेडिक्टेडवाल्यासाठी. आता काही जण म्हणतील होतील का, आता का नाही होणार. मी तुम्हाला एक आता माझं उदाहरण सांगतो बघा. कधी कधी काय होतं की आपण ना एखादा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसतो, वाचतो, आपल्याला पाहिल्यासारखं वाटतो पण येत नाही, आणि मग आपण जसं एक्झाम झाल्यावर बाहेर जातो तर आपल्या मुलांबरोबर डिस्कशन चालतं, अरे यार हा प्रश्न असं, तो प्रश्न, लगेच तेवढ्यात अरे यार ह्याचं उत्तर बी होतं आणि मला आठवलंच नाही परीक्षेत. तर ही जी सायकोलॉजी ना ती मी पकडली की हे नेमकं काय घडतं. त्याच्यावरती मी थोडंसं वाचलं तर मला एक गोष्ट कळली की कधी कधी काय होतं की आपल्या डोळ्यासमोरून एखादी गोष्ट जाते आणि आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करायला जातो, पण आपलं जे अनकॉन्शियस माइंड जे असतं, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस अशा 2 गोष्टी आहेत. कॉन्शियस म्हणजे मी समोरासमोर करतोय, मग माझं अनकॉन्शियस माइंड काय करतं, त्या पार्टला शोधतं, आणि ज्या वेळेस मी दुसऱ्यांदा तो क्वेश्चन बघतो त्यावेळेस माझा अनकॉन्शियस माइंड माझ्या कॉन्शियस माइंडला ते सिग्नल पाठवून उत्तर सांगतात, अरे याचं तर हे. पण आपल्या बाबतीत प्रॉब्लेम काय होतोय की आपण तो प्रश्न परीक्षेच्या हॉलच्या बाहेर आल्यावर सेकंड टाइम बघतोय, आणि मग त्यावेळेस आपलं माइंड आपल्याला उत्तर पाठवतो की अरे याचं उत्तर तर हे. तर मी काय डोक्यात घेतलं की जर परीक्षेच्या हॉलमध्येच मी तो प्रश्न दुसऱ्यांदा पाहिला तर, मग माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे की शेवटच्या 10 मिनिटात मी काय करतो की हे प्रेडिक्शनवाले प्रश्न परत बघतो, कारण ऑलरेडी मी पहिल्यांदा त्याला फर्स्ट राऊंडमध्ये बघितले. आफ्टर 20 मिनिटाच्या गॅप नंतर परत मी त्याला दुसऱ्यांदा जेव्हा बघेल तर माझ्या अनकॉन्शियस माइंडमध्ये काहीतरी रेडी असेल तर ते काहीतरी त्याला हेल्प करून थोडं पुश करेल आणि उत्तर देईल. मी या 10 मिनिटामध्ये हे 20 प्रश्न सॉल्व्ह करणार. म्हणजे हे काय 50-50 चॉईसवाले, तर मी हे सॉल्व्ह करणार. मग मी हे 20 प्रश्न सॉल्व्ह केले. तर 58 + 20 जर आता मी हिशोब घेतला तर राऊंड, आता मी इथे राऊंड 1, 2, 3 जर मी घेतले तर राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3. तर राऊंड 1 कडनं माझ्याकडनं सॉल्व्ह झालेले 46 प्रश्न, राऊंड 2 मध्ये मी 12 प्रश्न सॉल्व्ह केले आणि राऊंड 3 मध्ये मी 20 क्वेश्चन सॉल्व्ह केले. आणि मग हे जर मी टोटल बघितले तर ही 8 आली. 6 आणि 2 8, 4 5 आणि हे 7, 78. म्हणजे नियर अबाउट 70 + अटेम्प्ट. मी तुम्हाला म्हटलं 70 ते 80च्या दरम्यान अटेम्प्ट पाहिजे, तर हे 78चा अटेम्प्ट झाला. 78चा अटेम्प्ट झाला असं म्हणतोय मी, 78 मार्क नाही मिळाले. एवढं पण नाही फसवत मी इथे, खोटं बोलायला उभं नाही राहिलोय मी की 78 मार्क मिळणार, कारण ह्याच्यामध्ये पण चुकीचे असणार आहेत ना निगेटिव्ह. हे तर आपण 22 आधीच टाकले, कारण ते माहितच होतं डेफिनेटली चुकणार आहे, तर त्याच्यावर तर अटेम्प्टच लावला नाही आपण. पण या 78 मध्ये पण काही चुकू शकतं, मग त्याच्याबद्दल आता आपल्याला बोलायचं. आता या 78 मधनं आता कशी मार्किंग स्कीम काय होईल. आता बघा, हे 46 चे क्वेश्चन आहे ते मला येईल तेच मी केलेलं, रिस्क कमी घेतलेली. तर मी असं म्हणतो की या 46 मधले माझे जास्त नाही चुकले. समजा या 46 मधले माझे 6 चुकले, चला 6 चुकले असं घेऊ आपण, 4 6 काय असेल ते.
या 12 पैकी माझे 2च चुकले असं मी म्हणतो. आणि समजा हे 20 जे होते हे मी रिस्क घेतलेली, तर समजा माझे याच्यातले 8 चुकले. मी जास्त जास्त लिहितोय मुद्दाम. तर आता जर काउंट केलं 6 आणि 2 8 आणि 8 16, तर माझे 78 मधनं समजा 16 चुकले. 78 मधनं जर 16 आपण वजा केले, 78 मधनं 10 वजा केले 68, मग किती आले 62. आता 16 म्हणजे किती मार्क कमी होतात? 16 म्हणजे 4 मार्क कमी होतात. मग 62 मधनं 4 मार्क कमी झाल्यावर किती स्कोर आला? 58चा. 52 कट ऑफ, 54 कट ऑफ, झालं सिलेक्शन. 50 प्लस जायचं होतं, 58 पर्यंत गेला. मग या मेथडमध्ये झालं काय की त्याचे निगेटिव्ह मार्किंग पण कमी आहे. आता मी इथे बघा 46 मधले 6 मी चूक घेतले. आता एखाद्याचे 46 मधले 6 नाही चुकले, 3च चुकले, त्याचे मार्क वाढले. आता गणित मी 12 केली, 12 मधले मी 2 चूक म्हटलं, पण गणित बुद्धिमत्तामध्ये जर नीट केलं तर चुकायचा चान्स नाही. तर 12 पैकी 12 पण बरोबर येऊ शकतात किंवा एखादं चुकू शकतो. आणि काही जण म्हणतील 12 पैकी 12 कशी काय बरोबर येतील? 12 पैकी 12 नाही, 20 पैकी 12, कारण बाकी जे चुकणार आहेत ते केलेच नाहीत ना मी. तर हे लक्षात घ्या. म्हणजे मी हे बोलत असताना पूर्ण कॉन्शियस माइंडमध्ये आहे आणि त्यानुसारच तुम्हाला सांगतोय. नाहीतर काही जण असेच येतात आणि जबरदस्ती हवेत चढवतात, हरभऱ्याच्या झाडावर चढवून बसवतात काहीतरी खोटं सांगून. ते नाही काम करायचे आपल्याला इथे. काय नाही 80 अटेम्प्ट झाला फिक्स पास, 82 स्कोर आला, नाही होत असं. आपण यामध्ये पूर्ण प्लॅनिंग करून अशा पद्धतीने मी नियर अबाउट 70 प्लसला चालतोय. 70 ते 80चा अटेम्प्ट करतोय. त्यामध्ये माझे 15-20 चुकतील आणि तिथे जाऊन मी 50-60च्या रेंजमध्ये पोहोचेल, 55-60च्या, आणि अशा प्रकारे माझं सिलेक्शन होईल. मला तरी वाटते की याच्यापेक्षा बेस्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ पहा, याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पेपर सॉल्व्ह करायला घ्या. पहिल्या पेपरमध्ये थोडं डिफिकल्ट वाटेल, दुसऱ्या पेपरमध्ये थोडं इझी होईल, तिसऱ्या चौथ्या 5व्या पेपरपर्यंत तुम्हाला सगळं डोक्यात बसेल आणि त्याच्या पुढे मग 10-12 पेपर झाले तर मग तुम्ही डायरेक्ट माहीर व्हाल. मग तुम्ही म्हणाल येऊ द्या कुठला पण पेपर, प्रत्येक पेपरमध्ये तुम्ही 50 प्लस जाल. फक्त खाली छोटा स्टार करून लिहावं लागेल मला टर्म्स अँड कंडिशन अप्लायमध्ये. अभ्यास असेल तर, अभ्यास नसेल तर मग ह्याचं काय कामाचं नाही. हे 46-42 काय राईट येणार नाही आपल्याकडे. बाबा जादू नाही येत असली काय विदाऊट अभ्यास पास-बीस करायचे. अभ्यासासोबत हे आहे, पण फक्त अभ्यास करून पण मुलगा पास होणार नाही. स्ट्रॅटेजी ही गरजेची आहे कुठल्याही क्षेत्राचा. इंडिया वर्ल्ड कप जिंकला, याच्या आधी आपल्याकडे सचिन, सौरव, राहुल द्रविड एवढे महान खेळाडू होते, अनिल कुंबळे, हरभजन, तेव्हा नाही जिंकला. टॅलेंट होतं, सगळं होतं, का नाही जिंकला? कुठेतरी एखादी स्ट्रॅटेजी चुकली ना. म्हणजे सांगायचा उद्देश काय की टॅलेंट आणि स्टडी विडी सगळे, पण स्ट्रॅटेजी नसेल तरी तुम्ही थोड्यासाठी राहाल. तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला ती थोड्यासाठी तुम्ही राहताय ना, तिथून तुम्हाला पार करण्यासाठी. आणि हा व्हिडिओ पाहून एका जरी मुलाचं भलं झालं तरी माझ्या व्हिडिओचं या ठिकाणी केलेल्या कामाचं चीज झालं असं मी मानेल. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. काही जण म्हणतील नाही मला स्ट्रॅटेजी मिळाली, मी बाकीच्यांना का पाठवू? तुम्ही जेवढं लोकांसाठी चांगलं कराल ना तेवढं पण तुमच्यासाठी चांगलं होत जाईल. तुम्ही एखाद्याला स्ट्रॅटेजी पाठवली, तो पास झाला, तो तुमच्याबद्दल चांगला विचार करेल, त्याच्या पॉझिटिव्ह थिंकिंगनी तुमचं पण चांगलं होईल, तुम्ही पण पास व्हाल. त्यामुळे एकमेकांना मदत करा, एकमेकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवा. आजच्या घडीला टेक्नॉलॉजी तुम्हाला हेल्प करते, तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जेवढं काही आपल्याला मिळवता येईल तेवढं घ्या. बघा, यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. म्हणजे एका ॲव्हरेज मुलाला पास कसं होता येईल त्यासाठीच हे मी सांगितलंय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल तर तो याच्यामध्ये 46च्या ऐवजी 50 मिळवेल, इथे 12 गणितांच्या ऐवजी 14-15 राईट करेल, आणि प्रेडिक्शनमध्ये त्याचे 20च्या ऐवजी 20 पैकी त्याचे 8च चुकले, 8 चुकले मी म्हटले, तर त्याचे 4च चुकतील. म्हणजे याच्यापेक्षा कमी तर कोण जाणार नाही, उलट वाढेलच. कसं काय करायचं हे पण मी इथे सांगून दिलं तुम्हाला. आणि म्हणजे स्ट्रॅटेजी एवढी डिटेलिंगमध्ये मी सांगतोय ना की मुलांना हा पण एक प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मी हे पेज ठेवलेलं आहे आन्सर शीटचं, की सर मग आम्ही पहिले पेपरवरती सॉल्व्ह करून नंतर शेवटी मग 5 मिनिटात आन्सर शीट भरली तर तसं केल्यावर प्रॉब्लेम काय होतो? म्हणजे ते वाक्य मी मला पाठ झाले. मुलाचं वाक्य बघा, सर काय झालं रे, सर काय सांगू, परीक्षेमध्ये ना चुकून 28च्या ऐवजी ना 27ला क्लिक केलं, मग त्याच्या खालचे सगळे प्रश्न रॉंग झाले, मग आता मला माझी प्री गेली परत करावं लागेल. ही वाक्य फिक्स पाठ झालेली आहेत आमची. कारण ज्या विद्यार्थ्याचा रिझल्ट जातो, आता एखाद्याच्या बाबतीमध्ये हे घडले असं नाही म्हणते मी नाही घडले, पण लोकांनी हे रिझन फिक्स करून ठेवले फेल होण्यामागचं, की माझ्याकडनं काय झालं, चुकून ना मी 27च्या ऐवजी 28च्या ऐवजी 27ला उत्तर लिहिलं आणि मग माझं सगळं चुकलं.
तर ते तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून मग तुम्ही पहिले पेपरवर सॉल्व्ह करून नंतर इकडे उत्तरं सगळी एकत्र भरायला जाऊ नका. मग काय करू, तिकडे सॉल्व्ह केलं की इकडे भरू. मग तिथे पण काय होतं, एक सॉल्व्ह केला परत इकडे भरा, एक सॉल्व्ह करा, तर सारखा वेळ वाया जातो. नेहमीनुसार मध्यमार्ग. आता आयोगाने आपल्याला आन्सर शीट देताना काय केलंय, 5-5 दिलेले आहेत. मग 5-5 करा ना, किंवा 10-10 करा. मी पहिले 5 प्रश्न सॉल्व्ह केले, पटापट क्लिक करून घेतले. बी आला, बीचा रंगवलं इथे, हे ए पहिला आला, दुसरा आला, तिसरा नाही येते, चौथा आला, चौथा रंगवला, 5वा आला, 5वा रंगवला, झालं. 5 झाले, परत सॉल्व्ह केले, किंवा 10 करून घेतले, पुढचे 10 करून घेतले, असं करायचं. आता स्ट्रॅटेजी सांगायला तर काय काय स्ट्रॅटेजी सांगायला लागेल, हे कपडे घालून जा, ते करून जा, असं जसं तसं, तर काय काय सांगायला. आता तुम्ही एवढ्या वयापर्यंत तर पोहोचलेत. आता काही जण काय करतात, पेपरच्या दिवशी नवीन पेन विकत येतात. कशाला नवीन पेन? जर आपला जुना पेन असेल तर तो रुळलेला असतो, त्याची नीब चांगली झालेली असेल तर पटकन गोल होतो. नवीन पेन असेल तर रुळलेला नसतो, तर कधी कधी पेज फाटतं. आणि आपण पेपरला जातोय हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. काही जण लग्नाला गेल्यासारखे असे जात आहेत तयार होऊन. तुम्हाला आवडतं चांगलं बनून जायला जा, त्यात काही माझा आक्षेप नाहीये. पण होतं काय की बाकी लोक तुमच्याकडे बघत राहतात, मग तुम्हाला ऑकवर्ड वाटतं आणि तुमचं पेपरवरचं लक्ष जातं. किंवा काही जण काय दिवसात नवीन कपडे घालून चाललाय, नवीन कपडे घातलेत आणि कुठेतरी शर्ट टोचतोय, तो सारखा तेच ऍडजस्ट करत बसतोय पेपरवर. तुम्ही जे नेहमी कपडे घालताय, तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे, कम्फर्टेबल झोनमध्ये जा. काहीतरी नवीन आहे, काहीतरी मोठे असं नका बघू. कसं आहे, म्हणजे एखादी गोष्ट आपण नेहमी करत असू तर आपण काय म्हणतो, ये तो मेरे दाही हात का काम आहे, रोजच आहे. तर तुम्ही याला रोजचं बनवा, म्हणजे तुम्हाला प्रेशर फील होणार नाही. काहीतरी नवीन आहे, गट क, अरे गट क ला चाललेत, गट अ वगैरे असं काय एकदम हायफाय असं काय हे नाहीये याच्यामध्ये. आणि गट अ ब पण काय एवढा हायफाय नाहीये. काय जाऊन आपल्याला अभ्यास केलेला आहे, त्याच्यावर आधारित उत्तर द्यायचे, सिलेक्शन होणार आहे. फक्त जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आपण काय करतो, छोट्या गोष्टीला मोठं बनवून त्याचा एक हवा तयार करतो. त्यासाठी मॉक टेस्ट खूप गरजेचे आहेत. आणि या प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हाला मॉक टेस्ट अवेलेबल करून देणार आहे. पहिल्या काही टेस्ट त्यातल्या फ्री पण असतील. तुम्ही फ्री टेस्ट द्या, त्याचं एक्सप्लेनेशन बघा, काय लेवलचे प्रश्न आहेत. प्रश्न मराठी इंग्लिश दोन्ही भाषेत मिळणार आहेत तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन. तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन सगळं अवेलेबल करून देणार आहे मी. आणि मग ते सगळं करून तुमच्या स्कोअरमध्ये किती इम्प्रूव्हमेंट येते ते बघा. आणि फ्रीचे आवडले तर तुम्हाला परचेस करायचे तर परचेस करा टेस्ट सिरीज तुमच्या हिशोबाने. पण मी खरं सांगतो की 1 जूनच्या आधी कृपया मिनिमम 10 टेस्ट आणि मॅक्सिमम तुम्हाला हव्या तेवढ्या टेस्ट द्या. हव्या तेवढ्या म्हणजे 100-200 नको, पण 25 तरी द्या. मिनिमम 10 तरी द्या, मॅक्सिमम 25 तरी द्या. टेस्ट सिरीज द्या. चुकलेले प्रश्न कुठे चुकतोय, काय होतोय, अनालिसिस करा. तुम्हाला काय डाऊट आहे, काय प्रॉब्लेम आहे, मला मेसेज करा कमेंटमध्ये. मी तुम्हाला कॉलवरती तुम्हाला नंबर देईल, तुम्ही कॉलवरती डायरेक्ट बोला. फक्त एवढी जी मेहनत केली 1-1.5 वर्ष 2 वर्षापासून, त्याला एका तासामुळे वाया घालवू नका. 2 वर्ष फुल अभ्यास सगळं रेडी, ते एका तासात मॅनेज नाही झालं, परत पुढच्या वर्षासाठी तयारी, ते नका करू. तुम्हाला नंबर हवा आहे तर आपल्याला कमेंटमध्ये तो तुम्हाला क्लासचे नंबर मिळतीलच. माझा नंबर पण मी या ठिकाणी तुम्हाला देतो. तर तुमचा काही क्वेरी असेल, काही डाऊट असतील तर तुम्ही त्या नंबरवर सांगा. मी त्या ठिकाणी आहेच तुमचे क्वेरीज सॉल्व्ह करण्यासाठी. बघा सगळं या ठिकाणी क्लिअर केलेले. लेक्चरला लाईक करा. लाईक करून काय पेमेंट नाही मिळणार आम्हाला, पण काय होतं की मेहनत केली आणि कोणी लाईक केलं तर चांगलं वाटतं की बाबा आपण लोकांसाठी चांगलं करतोय. सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. जेवढं जास्त शेअर कराल तेवढं चांगलं. चला, धन्यवाद.